नमस्कार, मी विजय काते. आपण पाहता लोकसेवा लाईव्ह बातमीपत्र. आज आपण प्रभाग क्रमांक 3 मध्ये आहोत. या प्रभाग क्रमांक आरक्षण येते स्विमिंग पूलचं महानगरपालिका मार्फत देण्यात आलेलं, पण त्याच्यावरती आता पार्किंग लॉट झाले असा विषयावरती दोन्ही शिवसेनाचे गट आमने सामने आज इथे आलेले आहेत. काल उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटानेही ते सिग्नेचर मोहीम केली होती आणि ते विरोध केला होता स्विमिंग पूलला. आणि आज स्विमिंग पूल हवा या समर्थनामध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटाचे जे उमेदवार आहेत, प्रतिनिधी आहेत, त्यांच्यातर्फे इकडे आंदोलन करण्यात आलेलं. नक्की त्यांचं म्हणणं काय आपण ते तरी जाणून घेऊ. बघा, ज्यावेळेस मी नगरसेवक होतो 2017 साली लोकमान्य टिळक हॉलचं उद्घाटन जे आहे माननीय इथले आमदार प्रताप सरनाईक साहेब यांच्या हस्ते झालं. त्याच वेळेस जेव्हा हॉल बनवला त्याचे नकाशे मंजूर करतानाच त्याच्यामध्ये स्विमिंग पूलचे नकाशेसुद्धा मंजूर झाले होते. तत्कालीन आयुक्त शिवमूर्ती नाईक साहेब यांनी ते नकाशे मंजूर केले होते, परंतु पुरेशी आर्थिक तरतूद नसल्यामुळे स्विमिंग पूलचं काम नंतर करू म्हणून आणि हॉलचं काम लवकर झालेलं होतं. आणखीन कालांतराने 2017ला निवडणूक झाली. 2017मध्ये माझा पराभव झाला. बाकीचे नगरसेवक, आमचे 3 नगरसेवक निवडून आले. पण त्यांनी निवडून आल्याच्या नंतर त्या स्विमिंग पूलच्या राखीव जागेमध्ये जिथे नकाशे मंजूर झाले होते त्या जागेमध्ये अचानकपणे दुसरं बांधकाम केलं. त्याच्यामुळे आपला जो स्विमिंग पूल आहे त्याचं बांधकाम होऊ शकलं नाही तिकडे. तर मी ही बाब आमच्या सरनाईक साहेबांच्या लक्षात आणून दिली. तर त्यांनी मला प्रॉमिस केलं होतं की कुठल्याही परिस्थितीत ह्या परिसरामध्ये आपण कुठे ना कुठेतरी नक्कीच स्विमिंग पूलचं निर्माण करू. आणि आज त्यांनी शासनाकडनं पूर्ण निधी मंजूर करून आणला. आणखीन आपल्या इथे स्विमिंग पूल होत आहे. त्यामध्ये थोडंसं आता आपल्याला सर्वांना माहिती आहे की मीरा भाईंदर पालिकेचा विकास आराखडा जो आहे तो प्रसिद्ध झालेला आहे आणि त्या आराखड्यामध्ये आरक्षण क्रमांक 95 या स्विमिंग पूलसाठी आरक्षित झालेलं आहे आणि त्याच जागेमध्ये स्विमिंग पूल आता होतोय. त्याचं काम सुरू करायचं आहे. पण आपल्या इथल्या काही माजी लोकप्रतिनिधींनी मुद्दा म्हणून ही जे तात्पुरत्या स्वरूपाची पार्किंग व्यवस्था जी केलेली आहे, आमदार साहेबांनी ज्यावेळेस अधिकाऱ्यांना वगैरे इकडे बोलवलेलं त्यावेळेस त्यांना रितसर क्लिअर कट सूचना दिल्या होत्या की ही पार्किंग जी आहे ती अन्यत्र हलवून मग या ठिकाणी स्विमिंग पूलचं काम करायचं आहे. कुठल्याही परिस्थितीत पार्किंग बंद करून स्विमिंग पूल चालू करायचं आहे असं कुठलंही धोरण साहेबांचं नाही आहे, आमदार साहेबांचं नाही आणि आमची पण ती इच्छा नाही. आपल्या परिसरातली गाड्या आहेत. वास्तविक पाहता ह्या पार्किंगमध्ये आपल्या प्रभागातील मी पूर्णपणे अभ्यास केला आहे. माझं निवेदन आहे, एक मिनिट पूर्णपणे या पार्किंगमध्ये बघा, आपल्या प्रभाग क्रमांक 3 मध्ये एकूण 312च गाड्या आहेत. 312 गाड्यांपैकी जवळपास 32 गाड्या या आपल्या त्यांच्या मित्रांच्या घरी पार्क होतात. आणखीन राहता 135 गाड्या पूर्वीप्रमाणे आजही रस्त्यावरच उभ्या आहेत. आणखीन त्याच्यात 120 गाड्या ज्या आहेत त्या आपापल्या बिल्डिंगच्या खाली किंवा बिल्डिंगमध्ये किंवा अशा आपापल्या पार्किंगमध्ये उभ्या आहेत. म्हणजे फक्त 25 ते 30 गाड्या ज्या उरलेल्या आहेत त्याच फक्त या पार्किंगमध्ये येतात आहेत. बाकी इतर सर्व गाड्या बाहेरच्या आहेत. मी तुम्हाला एवढं अजून पण सांगेन की काही गाड्या तर अशा आहेत की 6-6 महिने झाले हलवलेल्या नाहीत. आधी त्यांची चाकं पण जमिनीत रुतलेली आहेत इथे. तर अशा प्रकारे पार्किंगची व्यवस्था आहे. आपण दुसरीकडे करतोय. फक्त आणि फक्त पालिकेने 3 वर्ष झाले हे पार्किंग इथे चालू केलेलं आहे, पण आजतागायत त्याबाबतचं धोरण निश्चित केलेलं नाही. ना कोणाला ठेका दिलेला आहे ना काय केलेलं आहे. आज 2 महिने झाले इथे सिक्युरिटी काढून. नक्कीच मला माहिती आहे 2 महिन्यापासून अक्षरशः खंडणी वसुलीचा प्रकार या ठिकाणी चालू केलेला आहे. प्रत्येक गाडीधारकांकडून पैसे वसूल केले जातात आहेत. कोण आता या आपल्या लोकप्रतिनिधीचे हस्तक जे आहे ते इथून वसूल करत आहेत. माझ्याकडे सबळ पुरावे आहेत. माझ्याकडे व्हिडिओसुद्धा आहे. मी हे पण आपल्याशी शेअर करू शकतो. पण त्यांचे हे दुकान बंद होईल, त्यांची ही कमाई बंद होईल म्हणूनच फक्त हा विरोध त्यांनी या ठिकाणी चालवलेला आहे. हे मी खास आवर्जून सांगू इच्छितो. आमच्या आमदार साहेबांनी अतिशय चांगलं काम या मीरा भाईंदर शहरामध्ये करतायत. आणखीन त्यांचं अपयश झाकण्यासाठी इथल्या माजी लोकप्रतिनिधींनी स्वतःचा अपयश झाकण्यासाठी म्हणून हा विरोध चालवलेला आहे. त्यांचं एक मागणी आहे की पाणी नसताना स्विमिंग पूल का. मी तुम्हाला सांगतो, प्रभाग क्रमांक 3 मधील जी पाणी समस्या आहे ही सोडवण्यामध्ये इथले जे लोकप्रतिनिधी आहे, जी आम्ही लोकांनी निवडून दिलेले आहेत, ते सपशेल अपयशी ठरलेले आहेत. बिलकुलच नाही. जर बाजूच्या प्रभागामध्ये चांगलं पाणी येत असेल तर आमच्या प्रभागात तेवढंच पाणी येणं हा आमचा अधिकार आहे. आणखीन ते देण्यामध्ये इथले लोकप्रतिनिधी अपयशी ठरलेले आहेत. उगाच दुसऱ्याच्या माथ्यावर हे अपयश टाकण्याचा त्यांचा प्रकार आहे.
तो आम्ही सहन करणार नाही. आज आपण सांगता एक मिनिट, आमच्या आमदार साहेबांचा अपमान जो त्यांनी केलेला आहे मागच्या त्यांच्या मीटिंगमध्ये, तो आम्ही कदापि सहन करणार नाही. आणि प्रशासनाने लवकरात लवकर हे स्विमिंग पूलचं काम चालू करण्यासाठी म्हणून आजची ही स्वाक्षरी मोहीम आम्ही इथे घेत आहोत. आपण सांगता ही आरक्षित जागा स्विमिंग पूलसाठी आहे, हां. इथे पार्किंग लॉट जो बांधलेला आहे याच्यावरती महानगरपालिकेने अजूनपर्यंत कारवाई का नाही केली? नाही, या नवीन आराखड्यामध्ये याचे स्विमिंग पूल आरक्षण आहे. अगोदर मैदानाचं आरक्षण होतं. मी तुम्हाला माहिती असेल की अतिशय राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा, इथे काही मुलं पण आहेत, सगळी राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा या मैदानावर घेतली होती. मैदान अतिशय चांगलं केलं होतं. पूर्णच्या पूर्ण ठाणे जिल्हा कबड्डी फेडरेशनचे सगळे पदाधिकारी या ठिकाणी आले होते आणि त्यांनी खूप स्तुती केली होती आणि सांगितलं हे मैदान असंच ठेवा, आपल्याला या ठिकाणी आपल्याला आंतरराष्ट्रीय स्पर्धा पण घेता येतील अशा प्रकारचं मैदान आहे. आणि त्याच्यानंतर मी हारल्याच्या नंतर त्या ठिकाणी वेगळाच उपयोग चालू केला. ॲक्च्युली पार्किंग करण्यासाठी एवढ्या चांगल्या मैदानाचं बळी देण्याची आवश्यकता नव्हती. कुठेही आपण एवढ्या मोठ्या परिसरात कुठेही जागा समतोल करून आपण पार्किंग करू शकलो असतो, पण ती दुर्दैवाने झाली नाही. आपण आता सुद्धा पालिकेच्या दप्तरी नोंद अशीच आहे की तात्पुरत्या स्वरूपातलं वाहनतळ आहे. आपण सांगता की नवीन डीपी प्रमाणे आता ह्याला स्विमिंग पूल जलतरण तलावासाठी रिझर्वेशन केलेलं आहे. आता ज्या इथे गाडी पार्किंग लागलेलं आहे ह्याच्यासाठी काय पर्याय व्यवस्था काय केली ना? हा, नक्कीच आमदार साहेब इथे आले होते, पालिकेचे सर्व अधिकारी पण होते. त्यांनी ह्या स्टेजच्या बाजूला आणि ह्या बाजूला दोन्ही ठिकाणी पार्किंग करण्यासाठी म्हणून त्यांना पहिलं सांगितलं, पहिला तिथे व्यवस्था करा, हे पत्र काढून तिकडे शिफ्ट करा स्वतंत्रपणे आणि तिकडे गाड्या पार्किंग करायला सुरुवात करा, नंतर इथे काम चालू करा, असं स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या होत्या. आपण स्वतः इथे लोकप्रतिनिधी आहात. मगाशी तुम्ही जो पाण्याचा प्रश्न काढला, त्या पाण्याचा प्रश्न ह्या प्रभाग 3 मध्ये फार गंभीरच आहे नक्कीच या गोष्टीमध्ये, आणि संपूर्ण मीरा भाईंदरला ही पाण्याची टंचाई ही जाणवतेच. पण आपल्याकडनं आता प्रताप सरनाईक आमदारांच्या तर्फे सूर्या प्रकल्पाचं चाललंय, चेनालामध्ये आता सगळे मोठी टाकी बांधण्याचं चाललंय. तर तुम्हाला असं वाटतं की पुढच्या या नवीन वर्षामध्ये प्रभाग 3ला नक्की व्यवस्थित पाणी मिळेल? नक्कीच जानेवारी 24 मध्ये सूर्या प्रकल्पाचं पाणी आपल्याला मिळणार, कारण आम्ही त्यांच्यासोबत तो प्रकल्पाची पूर्णपणे पाहणी केलेली आहे. ज्या ज्या ठिकाणी काम थांबलं होतं त्या ठिकाणी पण आम्ही गेलो होतो. आणखीन त्यांनी तसं आता पूर्णपणे आता जवळपास 90% काम पूर्ण झालेलं आहे त्यांचं, आणि जानेवारी 24 मध्ये आपल्याला पाणी मिळणार आहे. पण मी तुम्हाला सांगतो की आपल्या प्रभाग क्रमांक 3 मधील जी पाणी समस्या आहे ही आपण स्वतःहून निर्माण केलेली आहे. आमच्या लोकप्रतिनिधीचं पुरेसं लक्ष नसल्यामुळे ही झालेली आहे. जर बाजूच्या एरियामध्ये किंवा समोरच्या एरियामध्ये जर एका टनमध्ये जर 10,000 लिटर एका कनेक्शनला पाणी मिळत असेल तर तो आमचा पण अधिकार आहे की तेवढंच पाणी आम्हाला 10,000 लिटर मिळेल. पाणी टंचाई शहरभर आहे, पण त्यांना भेटतंय तर मग आम्हाला का नाही भेटत हा प्रश्न आहे. तर हे जर व्यवस्थित जर लक्ष यांचं असलं असतं तर ही परिस्थिती आली नसती. याच्या अगोदर अशी परिस्थिती नव्हती. थांबवलेलं आहे. आता इकडच्या स्थानिकांना समजा जलतरण तलाव आणि ही पार्किंगची सुविधावरती पर्याय सुविधाही देण्यासाठी आहे, तरी लोकांचा विरोध का? मुळात या ठिकाणी स्वतःचं, जसं राजू येतोस्कर यांनी सांगितलं, स्वतःचं अपयश झाकण्याचा हा केविलवाना प्रयत्न आहे. सरनाईक साहेब जेव्हा काम करतात तेव्हा ते काम करताना तेथील स्थानिक लोकांच्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्याच्यावरती विचारविनिमय करून पालिकेशी संगनमत करूनच निर्णय घेतला जातो. हाही निर्णय या ठिकाणी पालिकेच्या अधिकाऱ्यांना आणून ही जी तात्पुरती स्वरूपात, ज्याची कुठेही दप्तरी नोंद परमनंट अशी महानगरपालिकेत नसल्याने ही तात्पुरती स्वरूपात त्यावेळेला केलेली एक सूचना आणि एक नियोजन होतं, जे त्यांनी सांगितलं की आता आपण दुसऱ्या ठिकाणी ते शिफ्ट करू, आणि ते शिफ्ट केल्यानंतरच या ठिकाणी तरण तलावाचं काम सुरू होईल. मुळात मीरा भाईंदर शहरामध्ये ऑलिम्पिक दर्जाचं तरण तलाव निर्माण व्हावं, इथल्या युवांना पुढील भवितव्य मिळावं, कारण क्रीडा क्षेत्रामध्ये मीरा भाईंदर शहर फक्त आणि फक्त सोयी आणि सुविधेमुळे पाठी असतं. परंतु इथे अतिशय तरबेज आणि नावलौकिक खेळाडू आहेत. मधल्या काळात त्यांनी महाराष्ट्र लेवलला, जागतिक लेवलला त्यांनी उच्चांक गाठलेला, आपण त्याचा सन्मान सुद्धा केलेला आहे. तर या भाईंदर पूर्व या शहरातलं हे एकमेव तरण तलाव आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हे एकमेव. असे 4-5 जर असते तर आपण एक वेगळा विचार केला असता, पण पूर्ण भाईंदर पूर्व या पूर्वीच्या या शहराच्या आराखड्यामध्ये एकमेव तरण तलाव आहे, ज्याची रीतसर मंजुरी झालेली आहे, निधी आलेला आहे. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं, कोणत्याही प्रकल्पासाठी निधी आणणं राज्य सरकारकडून हा फार तारेवरची कसरत असते. ती कसरत पूर्णतः पूर्ण करून व्यवस्थित त्याचा पाठपुरावा करून जर हा निधी येतो मग तो प्रकल्प झाला पाहिजे आणि लोकांच्या लोकोपयोगासाठी तो आला पाहिजे. हा प्रताप सरनाईक साहेबांचा मानस आहे आणि हेच राजू येतोस्करच्या ठिकाणी प्रयत्न आहेत. परंतु स्वतःची कुठेतरी दर महिन्याचं एक उत्पन्नाचा स्रोत बंद होईल या केविलवाण्या प्रयत्नाने, हा कारण नसताना 4-5 दिवसापूर्वी 20 ते 25 लोकांना घेऊन केलेलं एक छोटंसं त्यांचं आंदोलन होतं, जो मीही पाहिलं, तुम्हीही पाहिलं असेल. तर ते जे 25 माणसं आहेत
जर या ठिकाणी 300, 350, 400 किंवा 200 पेक्षा जास्त जर गाड्या उपलब्ध असतील तर किमान त्या 200 गाड्यांचे मालक त्या ठिकाणी मिटिंगला असावे. ज्यांच्या गाड्यांचा प्रश्न आहे त्या गाड्यांचे मालक जर बैठकीत बसले असते आणि व्हिडिओमध्ये आम्ही ते 200 चेहरे पाहिले असते तर आम्हाला एक समाधान लाभलं असते की बाबा चला 200 लोकांना त्यांची गाडी आता पार्क कुठे होईल याचा प्रश्न आहे. फक्त 20 जण आले होते या ठिकाणी. आत्ता तुम्ही जर पाहिलं तर साधारणतः 50 पेक्षा जास्त गाड्या असतील. मग ते 20 माणसं आणि ह्या 50 गाड्याचा ताळमेळ बसत नाहीये. मग हे पार्किंग इथे असावं हा अट्टहास का आणि कशासाठी? वेतोळकर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे तात्पुरती जागा देऊन सुद्धा त्यांच्याकडनं पैसे वसुली केली जाते. हो, चालू आहे प्रकार. त्यांच्याकडे पुरावे आहेत, तुम्ही पुरावे घेऊ शकता. ते पुराव्याशिवाय कधी राजू वेतोस्कर हा आमचा असा कार्यकर्ता आहे की कोणत्याही पुराव्याशिवाय कधीही शब्द कोणाही समोर काढत नाही. अतिशय समतोल आणि विचार करून बोलणारे हे व्यक्तिमत्व आहे. आमचे उपजिल्हा प्रमुख आहेत, त्यामुळे त्यांच्याकडे सदळ पुरावे आहेत. पुराव्यानिशी राजू वेतोस्कर तुम्ही संवाद साधतायत आणि तुम्ही जर आता जस्ट हा बाईट संपल्यावर तुम्ही तिथे गेलात तुम्हाला अक्षरशः काही गाड्या या 6-6, 7-7, 8-8 महिन्यापासून छान तिथे स्वतःची धुळी मातीची दिवाळी साजरी करताना पाहायला मिळतील. काहीचे टायर पण जागेवर नाही आहेत. अशा अवस्थेत त्याला आपण पार्किंग नाही म्हणत, त्याला आपण एक प्रकारचं गॅरेज असं म्हणतो. मग हे पार्किंग स्थळ आहे की गॅरेज आहे? का इथे गाड्या उभ्या केलेल्या ज्या प्रकारच्या? आणि मग यांच्यासाठी हा अट्टहास आहे का? कुठेतरी वाटतं का स्थानिक लोकप्रतिनिधी इकडच्या प्रभाग 3 मधल्या लोकांची दिशाभूल करतात? 100% दिशाभूलच करतायत. कोणतीही बैठक अशा प्रकारची घेताना त्यांनी महानगरपालिकेचे काही अधिकारी किंवा या प्रभागातील लोकप्रतिनिधी, या प्रभागातील सुजाण नागरिक यांना समोर बसवून एक चर्चा करावी, स्वतःचे प्रश्न मांडावे, त्याचे उत्तर ऐकावे, समजून घ्यावं. कारण गेल्या काही महिन्याभरामध्ये अमुक लोकप्रतिनिधी महानगरपालिकेवरती तर सरनाईक साहेबांनी एवढा पैसा आणलाच नाही, तेवढा पैसा आणलाच नाही अशी वाचाळ भाषा करतायत. अरे जर तुम्हाला कोणता निधी आणलाय, कुठून आणलाय, किती आणलाय याची जर रितसर माहिती हवी असेल तर प्रताप सरनाईक साहेबांचा वेळ घ्यावा. तुम्हाला पुरावेनिशी ते संपूर्ण सांगतील किती हजार कोटीचा निधी या मीरा भाईंदर शहरासाठी त्यांनी आणला. इतकं अज्ञानी लोकप्रतिनिधी मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा पाहिलं. त्याच्यामध्ये असं आहे, प्रभाग क्रमांक 3 मध्ये आहे ना, जे काम होतं तिकडे लक्ष नाही, ज्याच्याकडे काम नाही आहे त्या ठिकाणी लक्ष आहे. की ह्या ठिकाणी तलाव नको झाला पाहिजे कारण यांची सगळी खंडणी वसूल होणार हो. त्या खंडणी वसुलीसाठी हे सर नको म्हणतात. कारण आपल्या प्रभाग क्रमांक 3 मध्ये लोकांची फक्त दिशाभूल करण्याचं हे काम हे आपले लोकप्रतिनिधी करत आहेत.